बापाने 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या खुनासाठी चाकूसह ब्लेडचा वापर केला, गळा चिरून फेकून दिला आणि मग लॉजवर गेला. पुण्यात IT इंजिनियरचं संतापजनक कृत्य. चारित्र्याच्या संशयावरून सतत पत्नीशी होणाऱ्या भांडणातून पित्यानेच पोटच्या 3.5 वर्षीय चिमुकल्याच्या खुनासाठी नराधम बापाने चाकूसह ब्लेडचा वापर केला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केलेला आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतपलेल्या पतीने आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असं खून झालेल्या मुलाचे नाव आहे. दिनांक 21 दुपारी नगर रोड दुर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जन स्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. चारित्र्याच्या संशयावरून सतत पत्नीशी होणारे भांडण आणि पित्यानेच पोटच्या 3.5 वर्षाच्या चिमुकल्याच्या खुनासाठी नराधम बापाने चाकूसह ब्लेडचा वापर केला आहे. माधव साधूराव टेकटी, वय वर्ष 38 असं त्या मुलाच्या बापाचं नाव आहे. 21 मार्च दरम्यान ही घटना घडली. आरोपीने चिमुकल्याच्या खराड्यातील फॉरेस्ट पार्क मधील चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. रात्रीच्या 9 वाजूनही पती आणि मुलगा घरी न आल्याने पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तपास केल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. या गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्यात आली. माधव म्हणजेच ज्याने खून केला त्याला अटक केली आणि पोलीस अधिकारी या सगळ्यांनी आरोपीला जास्तीत जास्त कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे दिलीप गायकवाड यांनी केला. न्यायालयाने टेकडी याला जवळजवळ 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात युक्तिवाद करताना दिलीप गायकवाड म्हणाले, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीने स्वतःच्या मुलाचे अपहरण करून त्यास निर्जनस्थानी घेऊन गेला आणि त्याचा गळा कापून खून केला आहे. त्याने तो चाकू कोठून आणला, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी कुठे आहे याबाबत तपास करायचा आहे. गुन्हा करताना त्याच्या अंगावरती जे असलेले कपडे त्याने कुठे टाकले याचा देखील तपास करायचा आहे. हे सगळं आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यामागे गायकवाड यांनी मागणी केली होती. माधव पत्नी स्वरूपाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करताच चंदननगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. माधव याच्यासोबत मुलगा पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली, मात्र त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगरेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असल्याचे सांगितले. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय आला. दरम्यान पोलीस पथकाने माधवला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. तो सहजासहजी सांगत नव्हता. तेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसांच्या खाक्या दाखवल्या आणि चौकशी केली. त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले. तर अशा प्रकारे पुणे हदरलेलं आहे आणि बायकोवरच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलाचा खून केला आणि हे सगळं आता उघडकीस आलेलं आहे. तर हे सगळं आपण पाहिलं. तर प्रेक्षक हो, अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या आपण भेटूया एका नवीन स्टोरी बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.